गाईज, मी श्रद्धा पवार. आज आम्ही फूड रेसिपीचा ब्लॉग बनवणार आहे. माझ्यासोबत आहे यश जानराव, जी आज सगळा राईस मध्ये मसाला वगैरे टाकणार आहे. तर मी कटिंग केले. लेट्स स्टार्ट. से हाय. हे कांदे, टोमॅटो, वांगे, बटाटी, हे कोथिंबीर, मिरची आहे, हे लेमन आणलेलं, हे मसाले आहेत सगळे. किती खरपूस झालाय बघा, एकदम बिरिस्तासारखं. पण आम्ही बिर्याणी नाही बनवत आहे, आम्ही असं मसाले भात टाईप बनवतो. आमचा छोटासा प्रयत्न. तुम्हाला लास्ट दाखवलेच मी कसा राईस बनेल तो. तर आपण हे बघा तोंडलं, मला आवडतं म्हणून घेतलंय. श्रद्धा पण म्हणली एक खाईने. सो वांगी पण आम्ही 2 आणली होती, कारण आम्हाला दोघींना देठ खायला आवडतं. सो नो कॉम्प्रोमाइज. हे टाकूया सगळं, छान लागतो वांगीने भात. तोंडाला पाणी येईल. यशला आताच पाणी सुटले तोंडाला. जसं काय तुझ्या नाही सुटलंय माझ्या. आणि हे बघा, हे जे श्रद्धाने कापलंय, हे छोट्या पंडितची शेंडी टाईप वाटत आहे. आय एम टू एक्सपर्ट इन कटिंग. या खूप बघू शकता तुम्ही की का टोमॅटो किती छान असं छोट्या साईजचं तिने कापलंय. आय विल बी द बेस्ट सर्जन इन फ्युचर. आणि वास पण खूप छान येतोय, सगळ्या ताज्या ताज्या भाज्या. हॉस्टेलमध्ये असं घरच्यासारखं कधीतरी केलं तर छान वाटतं खायला पण. त्याच्यात सगळे घरकुल मसाला, हळद, कढीपत्ता आणि कसुरी मेथी पण होती श्रद्धाकडे, मग आपण ते पण टाकलेली आहे. आमचं छोटूसं किचन आहे. हायजीन नाही आहे असं बघू शकता, पण ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर बेस्ट करत आहोत. ओसीडी पीपल्स वी आर. मेडिकलमध्ये आहोत म्हणून जरा जास्तच ओसीडी आहे. प्लीज टेक अ लुक ॲट दिस. ॲक्च्युली याची ना अशी चपाती सोबत अशी सुकी भाजी खायला पण छान. पण आपण आज भात करायचं ठरवलं. आमचा लास्ट राईस रेसिपी असू शकते. म्हणून भिजायच्या अगोदर करायचं. सो आपल्या भाज्या बऱ्यापैकी फ्राय झालेल्या आहेत. ॲक्च्युली आम्ही करत असतो नेहमी राईस. आज केपीने पण खाल्ला असता. ते पंढरपूरला केपी खात असेल. मी थोडासा मेकअप पण केलेला आहे नीट दिसण्यासाठी. तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आता आपण ते ऍड करतोय. ऍक्च्युली भाज्या करपू नये म्हणून कमी ठेवलंय आपण आता इंडक्शनचं पॉवर. आता ज्यावेळेस आपण पाणी ऍड करणार त्यावेळेस आपण ते वाढवणार. बघू शकता आपण दोघींसाठी केलाय. ऍक्च्युली खूप दिवसांनी खातोय म्हणून जास्त केलाय. आता श्रद्धा पाणी टाकते राईस मध्ये. काही नाही, कंटेंट मिळावं म्हणून चाललेलं एवढं सगळं. श्रद्धाला पण फुटेज मिळालं पाहिजे. किती पाणी होत अजून हा बस झालं बस. चला तर आता आपण स्पीड वाढवलेला आहे, आपली पॉवर वाढवलेली आहे इंडक्शनची. तर आता पट 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 भात शिजेल आणि आम्ही खाणार. मस्त ताजी ताजी कोथिंबीर आपण कापून टाकलेली आहे. प्लेट गरम आहे गाईज. भातात अजून थोडंसं पाणी टाकायची गरज आहे. अच्छा बनाय. आता थोडा वेळ आपण ह्याची किती कमी तेल राहिलंय. श्रद्धा तेवढं टाकते आता ठिकरीसाठी. प्रियंका जाधव शिकवलेले आहे, आमची बॅचमेट. अँड मी टू. आपण बघतोय गाईज, श्रद्धानी हे दही पातेल्यात काढून घेतलंय, त्यात पाणी मिक्स केलंय आय थिंक. आणि आता ठिकरीचं प्रिपरेशन झालंय बऱ्यापैकी. जिरा मोहरी टाकतात आणि मिरची टाकतात. एवढे 3च मला तिने सांगितलं. ते आठवत पण नाही. हे कमी कर, उडल तोंडावर. मिरचीचा खूप छान तिखट वास येतोय रूम मध्ये. दही टाकलेलं आहे, पाणी मिक्स केलं तर त्यात. वा, दिसायला तर चांगलं दिसतंय. त्यामुळे खूप ठसका पसरलाय रूम मध्ये. गाईज बघा, आमचं भात तयार आहे. लिंबू पण कापलेला आहे.
आणि ठिकरी पण तयार आहे, तर आता आम्ही खाणार आहोत. पण ठिकरी पितोय, छान झाली आहे, मी टेस्ट केली. बस बस, श्रद्धा इज एन्जॉईंग हर.